असतील. ऑन साईडला फटका त्या केला गेलाय. रितेश शाहिद इकडे एकदा तर कंप्लीट केली असेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल तर नाही. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. या एका धाब्याने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. इथे बघा एक फसवा चेंडू ते टाकला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅट वरून फिरली आणि गती देखील कमी दिली होती या बॉलवरती. बघा पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. जी अपेक्षा होती तुषाराला की चेंडू उचली घेईल, मात्र ती उचली घेतलेली नाही आहे आणि आपण पाहतोय हा डॉट बॉल. तर आदरणीय सन्माननीय कामन एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे हकीम खान यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी उद्याच्या दिवसांमध्ये मला वाटते ब्लूटूथ जे स्पॉन्सर्स झालेत, उत्कृष्ट असा गोलंदाज आमचे मित्र तसेच या आयोजकांचे सहकारी. हा चेंडू आपण पाहू शकताय आलाय षटकार कुंदन याच्या बॅटमधनं. कुंदन 5 मारे यांच्या माध्यमातून षटकार खेचलाय. दरम्यान सन्मान्य श्री हकीम खान यांना विनंती करतोय, मान्यवर कक्षमध्ये येण्याची विनंती केली जाते. या हकीम आपल्याला हर्षद बरप आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आमंत्रित करतायत. तसेच पण तन्मय पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. यावेळेस नाम स्टॅमिंग झालाय. सतीश जाबर आलाय चेंडूच्या खाली आणि सतीशने हा झेल सोडलाय. बघा आता सतीशने हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारे काही चेंडू सांगून जातील, कारण आज धुमाकूळ माजवलाय कुंदन पाचमारी या फलंदाजाने. षटकारांच्या परिभाषेत बोलतोय आणि त्याला इथे जीवनदान मिळालेलं आहे. बघा झेल सुटल्यानंतर लगेच 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्या. बघा सहज सोपा झेल होता, मात्र तो झेल पकडता आलेला नाहीये. इथे आता क्लीन बोल्ड केलाय. ऑफ स्टिक इथे वाकवलेली आहे कुंदन पाचमारे याची. फलंदाज बाद. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाला होता आणि ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला, म्हणजे कनेक्शन करू शकलेला नाही आहे आणि आपण पाहतो इथे फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे दुसरा. इथे आपण पाहतोय कुणालसाठी एक चांगला चेंडू टाकलाय रितेश, आणि रितेश दांडेकर आपण पाहतोय एक जबरदस्त गोलंदाज आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि आपण पाहतोय धावसंख्या आता पूर्णपणे स्थिरावलेली आहे 15 या आकड्यावरती. ही शेवटची मॅच आहे. जो संघ जिंकेल सुपर 4 मध्ये क्वालिफाय करेल. दोन्ही संघासाठी एक महत्वाचा मॅच आपण पाहतोय. तिथे आपण पाहतोय नागले संघाला पूर्णपणे आता इथे रोखलं जात आहे, थांबवलं जात आहे. त्या ऑन साईडला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकदा तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल धावली. या सिंगल धावाने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. काय जबरदस्त इथे बॉलिंग करत असताना आपल्याला दिसतो या रितेश. पहिला चेंडू जर वगळला तर कुठल्या प्रकारे त्यानंतर मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाहीये.
इथे आता मिस टायमिंग झालाय, शतरक्षक दूरवरती आहेत तिकडे. बघा थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला तिकडे शतरक्षक. पुढे जर गेला असता कदाचित चेंडू फील्ड करू शकला असता, मात्र हा चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेला. 4 धावा मिळाल्या या शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या आता झाली 20. बघा जी धावसंख्या आता हवी होती ती धावसंख्या आता मिळालेली आहे, कारण षटकाराने सुरुवात झाली, चौकाराने समाप्ती झाली या षटकाची. बघा षटकाची सुरुवात कशी झाली ह्याला महत्व नाही आहे, मात्र समाप्ती कशी झाली हे फार महत्वाचं असतं. चौकाराने समाप्ती झालेली आहे 20 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पाहूया या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे आई माऊली नागले हा संघ. प्रदीप आलाय आणि प्रदीप याचा चेंडू मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 22 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. प्रदीप साबर शेवटचं षटक हाताळताना आपण पाहतोय. शफल करण्याचा प्रयत्न स्टॅम्पिंग झालाय. स्वतः प्रदीप चेंडूच्या खाली पोहोचलाय, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. इथे आता स्ट्रगल करताना दिसत आहेत फलंदाज. बघा कुंदन लवकर बाद झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती जी धावसंख्या आहे ती भरपूर कमी पाहायला मिळालंय. मागचे 2 मॅच जर आपण बघितले तर यज्ञेश आणि कुंदन याने काय जबरदस्त कामगिरी केली होती. चांगली पार्टनरशिप त्यांच्यामध्ये झाली होती आणि एक चांगला स्कोर कार्ड त्यांनी धावफलकावरती लावला होता. आपण पाहतो या पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? या सक्सेसफुल झालाय. अखेरीस एक षटकार ठोकण्यात यश मिळालाय, यशस्वी ठरलाय तो म्हणजे तुषार चौधरी. या षटकारात धावसंख्या 29 या आकड्यावरती. एक उचली घेणारा चेंडू, अखेरीस एक पुलचा फटका पॉवरफुल इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. कोलबेटाचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. महेंद्र पवार आहे तिकडे, चेंडूला उचललाय, फेकलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? तर यस, दुसरी धाव देखील ते कंप्लीट झालेली आहे. षटकार आल्यानंतर पुन्हा आता सिंगल डबल वरती भर देत असताना तुषार चौधरी 31 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. सिंगल डबलने देखील स्कोर कार्ड मध्ये धावा ऍड केल्या जात आहेत तुषारकडनं. समजदारीचं क्रिकेट खेळतोय तुषार. लोअर फुलटॉस चेंडू, चेंडूला स्कूल क्षेत्रामध्ये देखील काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार, सीमा रेषा पार. अखेरीस इथे मिळालाय चौकार. 4 या चौकाराने धावसंख्या आता 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. बघा या षटकातील 5 बॉल टाकून झालेत. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 15 धावा या खर्च केल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल. पुन्हा एकदा पुलचा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पुन्हा एकदा चेंडू फरार, सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तब्बल 19 धावा या षटकात खर्च झालेल्या आहेत. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 40 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. बघा जी धावसंख्या पूर्णपणे थांबवली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, ती धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये गोळीच्या वेगाने धावत सुटली होती. पुढे धावत सुटली आणि पाहतोय तब्बल 39 वरती जाऊन ती थांबलेली आहे, स्टॉप झालेली आहे. आणि 40 धावांचं लक्ष हे आता ठेवलं गेलंय.
आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये देखील आपण बघितलं की यंगस्टर नागले हा संघ शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र अखेरीस त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. कालच्या दिवसामध्ये 99 संघाने बाजी मारली होती कालच्या दिवसामध्ये. आज देखील नागल्याचा संघ आपल्याला इथे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो या मैदानावरती. आपण पाहतोय आईमाऊली नागले संघासाठी कृतिक भोईर आणि सतीश जाधव यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती 40 धावा या कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत जॉईंट होतील सागर सर. त्या अगोदर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. पहिला बॉल अपील इथे झाली होती, मात्र पंचांनी सांगितलं की बॅटला हलकासा स्पर्श झालाय. बॅटला हा बॉल लागलेला आहे, म्हणजे ऑन दी मार्क इथे प्रदीप येताना दिसतोय. 40 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 13.33 सरासरी ही राखायची आहे मॅच जिंकण्याकरता. पहिल्या बॉलवरती सिंगल आलेली आहे आणि आता सतीश जाबर हा स्ट्राइक वरती आपण पाहतोय. दोन बंधू आपण पाहतोय खेळपट्टीवरती, छोटा बंधू मोठा बंधू. इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे येताना दिसते. एका सिंगल धावेने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ते पाहायला मिळतो. शतरक्षक आहे तिकडे, कुणाल होते तिकडे आणि बघा तिकडे थोडासा मिसफील्ड होताना पण बघितलाय. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बघा चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला होता. प्रदीप कडनं भरपूर ताकद झोकली होती आणि चेंडू देखील भरपूर वेगाने चालला होता. तिकडे कुणाल होते, मात्र कुणाल याला तिकडे हुलकावणी दिलेली आहे चेंडूने. चेंडू जर बघितला तर शेवटच्या क्षणी तिकडे थोडासा उचली घेऊन त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेला.
ब्लॉक हॉलमध्ये आहे चेंडू आपण पाहतोय अपील झाली होती तर अपील ही फेटाळून लावलेली आहे. इम्पॅक्ट हा लेग स्टंपच्या बाहेर होता आणि आपण पाहतोय की एक धाव इथे कंप्लीट आपण पाहतोय. अमर कोळी हे देखील आपल्यासोबत लाईव्ह जॉईन झालेले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या झालेली आहे 7, चेंडू टाकून झाले ते 4, धावा बनवायच्या आहेत 40, अजूनही 33 धावा या मॅच जिंकण्याकरता आपण पाहतोय बनवायच्या आहेत इकडनं. फुलटा चेंडू आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मात्र पाहतच राहील, चेंडू सरळ निघून गेला. 6 धावन करता सतीशच्या बॅट मधून निघाला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. फुलटा चेंडू होता, अगदी बॅटच्या बॉटम वर त्या चेंडू लागला तर मात्र कनेक्शन चांगलं झालं आणि पाहतो आपण 6 धावा मिळाल्या. ज्या धावगतीने पुढे जायचं ती धावगती आता धावफलकावरती लागली जाते. 13 धावा, अजूनही एक बॉल बाकी आहे या षटकातील. तुषार चौधरी या षटकाराने आता थोडासा महागडा ठरताना दिसतोय. इथे आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय, हा तर खूपच लांब पाठवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा आता प्रदीप जबर थोडेसे खुश झाले असतील, कारण प्रदीप यांनी शेवटच्या षटकात 19 धावा खर्च केल्या होत्या. बघा मोठ्या भावाने 19 धावा खर्च केल्या, मात्र छोट्या भावाने ते वसूल केल्यात. ते आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 21 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 चेंडू 21 धावा. बघूया हा सामना कुठपर्यंत घेऊन जातो नागले संघ. नागले संघामध्ये देखील चांगली बॉलिंग लाईनअप आहे, मात्र ज्या प्रकारे शेवटचे 2 चेंडू टाकलेत तुषार याने त्याचा पुरेपूर फायदा उचलला सतीश जाबर याने. धावसंख्या 19, आता 12 बॉल मध्ये 21 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. इथे आपण पाहतोय मस्त टायमिंग झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल पकडलाय, फलंदाज बाद होतोय. बिग विकेट डाऊन. रितेश आला न्यू बॅटर. रितेशने देखील चांगल्या प्रकारे फटका देखील काढला. कुंदन आला होता तिकडे चेंडूच्या खाली, झेल तर झालेला नाहीये. बॅकअप दिलाय तुषार याने. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली सुरुवात करून दिली सतीश आणि मात्र सतीश नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. इथे पाहतो आपण बॅटचा एज लागलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव तर कंप्लीट केली असेल. दुसऱ्याचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्याचा देखील प्रयत्न झालाय. तुषार पोहोचेल चेंडू पर्यंत त्या अगोदर सतीश हा पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. एक छोटीशी मिस्टेक जी झाली शतरक्षकाकडनं ती आता मिस्टेक मोठी होईल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कारण डावऱ्या हाताचा फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय सतीश. इथे बघा आणखीन एक फलंदाज बाद होतोय. काय झोल पकडलाय. हा झोल नाही तर हा मॅच पकडलाय सतीश जाबर याचा. फलंदाज बाद. भूमीत इकडे मॅच पूर्णपणे टर्न करत असताना पहिल्या षटकात 19 धावा आल्या. मात्र त्यानंतर विकेट विकेट आणि विकेट. प्रदीप या ठिकाणी आपण जर बघितलं तर काल एक नागला संघ होता. त्याने तो सुद्धा चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये असताना त्याच्यानंतर आपण बघतोय की 3 चेंडूमध्ये 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण जर बघितलं तर येणाऱ्या चेंडूमध्ये मला वाटते 9 चेंडूमध्ये ज्या धावा हव्या होत्या आय थिंक त्या धावा तिथे झाल्या नव्हत्या. तर आता सुद्धा स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे. मात्र महेंद्र पवार नो लुक शॉट आजच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी तो माहीर आहे आणि महेंद्र आलाय मैदानामध्ये. संघाला विजय करण्याच्या उद्देशानं त्याला मैदानामध्ये पाठवलंय. प्रदीप किती चेंडू किती धावा. बघा इकडनं जर आपण बघितलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 8 चेंडूमध्ये 16 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे इकडनं प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी आल्या तरी दांडेकरपाडा संघ हा मॅच जिंकू शकतो. मात्र ते विकेट्स डाऊन झालेले आहेत. थोडासा रंगत आहे सामन्यामध्ये. बघूया या 2 चेंडूवरती आपल्याला समजेल कितपर्यंत मॅच जातोय. आता मात्र चूक झाली आहे यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण. प्रदीप इथे गोलंदाजाने चांगलं काम केलं होतं. मात्र क्षेत्ररक्षकाने यष्टी रक्षकाने या 22च्या रूपाने धावा दिल्यात. 1 बघा जो सूरज होता तिकडे त्याने जर यष्टांवर जर हिट जर केला असता कदाचित ती विकेट मिळाली असती आणि ती देखील एक मोठी विकेट मिळाली असती रितेश याची. मात्र त्याच्याकडे एक चूक झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र जेव्हा चांगली गोलंदाज करतो ना तेव्हा क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ द्यायची असते. इथे जो सतीशाचा विकेट मिळाला आहे तिकडनं मला वाटते थोडेसे रिलॅक्स झालेत. मात्र जेव्हा तुम्ही रिलॅक्स होता ना तेव्हा क्रिकेट तुम्हाला नवीन नवीन चेहरे नवीन नवीन दृश्य दाखवत असतो. भूमी याचा हा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25. आता 6 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता आहे. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी.
थोडासा टाइम लिमिट जे आहे त्याचा ग्राह्य धरावा लागेल आणि आपण रिव्ह्यू पाहतोय. तर हा फेअर डिलिव्हरी असेल लक्षात असू द्या, कारण आपण पाहतोय आतमधून बॉल कट झालेला आहे. तर बेनिफिट गोज टू बॉलर. दोन्ही अँगलला आपण चेंज केला आणि त्यानंतरच हा निर्णय दिलेला आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत आणि 15 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 15 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय महेंद्र पवार यांनी आपली पॉवर दाखवली होती आणि ते आपली पॉवर दाखवण्यासाठी गोलंदाज यज्ञेश आलेला आहे. यज्ञेश दुमाडा. यज्ञेशचा पहिला चेंडू आपण पाहतोय, पहिल्यानंतर खाली राहतोय समर डिलिव्हरी डॉट बॉल इथे येताना दिसतोय. 5 बॉल आणि आता 15 धावींची आवश्यकता आहे. बघा सतीश आणि प्रदीप यांनी आपली कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडली होती. आता जो संघाचा कॅप्टन आहे महेंद्र पवार, ते आता संघनायकाला इथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मात्र पहिला बॉल हा डॉट आलाय. ते आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली, ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता मॅच जिंकण्याकरता 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये 14 धावेंची आवश्यकता आहे. सागर सर काय म्हणाल? 4 चेंडू 14 धावा. नक्कीच इथून अजून सुद्धा सांगू शकत नाहीये कोणाकडे मॅच जाईल, कारण आपण जर बघितलं तर रितेश आहे समोर आणि त्याच्या समोर आहे तो गोलंदाज सुद्धा चांगला आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे. 4 चेंडू 14 धावा ह्या चेसेबल आहेत. प्रदीप. रितेश इथे बघा खूप चांगला चेंडू टाकलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू ठेवला होता आणि रितेश पासून चेंडू दूर देखील ठेवला होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरलाय. एक चेंडू डॉट. आता 3 चेंडू आता 14 धावींची आवश्यकता आहे. जे 2 मोठे फटके हे मारावेच लागणार आहेत मॅच जिंकण्याकरता. पुढे सरसावना फटका देखील आहे. कुंदन आलाय. कुंदन चेंडूला फील्ड करेल का, स्टॉप करेल का? मात्र नाही हे उत्तर आहे. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार येतोय. अखेरीस एक मोठा हॅलो चेक. हॅलो. नक्कीच इथे आपण पाहतोय की आता 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र या चेंडूवरती भरपूर नजरा सगळ्यांच्याच लागलेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहू शकतो झेल सुटलाय आणि किती धावा मिळतात तर 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जातात आणि या 2 धावेना धाव फलक मात्र थोडस जवळ गेलंय. आता चेंडू शिल्लक असेल 1 आणि 1 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असेल. खोलांड्याच्या मैदानावरती त्या 8 धावा झाल्यात. कामन स्टेशनच्या मैदानावरती त्या 8 धावा झाल्यात. या 2 वेळा मी याची देही याची डोळा असा मॅच पाहिलाय. मात्र एखादा एक्स्ट्रा बॉल, एखादा नो किंवा वाईट या सामन्यामध्ये आणू शकतो. आणलंय मॅच मध्ये आणलंय या वाईड ना.
एक चेंडू 7 धावा. सेम सिच्युएशन होती. एक चेंडू 7 धावा. आता मात्र काय घडलंय, चेंडूच्या खाली आलाय क्षेत्ररक्षक. सामना या ठिकाणी फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच आई माऊली नागले संघाने. खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. येथे मात्र किती धावेच्या फरकाने जिंकलाय? 6 धावेच्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे. आणि शेवटी जो षटकार आला किंवा मग एखादा फलंदाज ज्याने की मॅच मध्ये आणलं तो या ठिकाणी कारणीभूत ठरलेले असते. बघा आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळत आहे आई माऊली नागले यांच्या माध्यमातून जल्लोष साजरा करत असताना टिपलेला झेल या ठिकाणी बघायला मिळते. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच लगेच आपण पाहूया. तर मॅन ऑफ द मॅच कार्तिक मांगेला यांच्या माध्यमातून वर्तवले गेले. कोण आहे? तुषार चौधरी. कामगिरी आहे 6